नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकतोय पोपटराव भसे यांची प्रतीक्षा ही कादंबरी आणि आज भाग 12वा. रविवार उजाडला. सकाळी 8 वाजता सगळं उरकून विश्वासनं गाडी गॅरेज बाहेर काढली. तिच्यावर फडकं मारत असताना गजरा आली. पिवळ्या सिल्कच्या साडी जणू स्वर्गपरी धरतीवर उतरल्याचा भास झाला. मुखावर खळाळतं मधुर अल्लड हास्य बघून तो क्षणभर स्वतःला विसरून गेला. पुन्हा एकदा परमेश्वरी किमयेचं नवल वाटलं त्याला. बरोबर 8:30 वाजता आळंदीच्या दिशेनं त्यांचा प्रवास सुरू झाला. आनंदाच्या लाटांवरती ते जणू हवेत तरंगत चाललेले होते. आकाश निरभ्र होतं. सकाळच्या थंडगार वाऱ्याच्या झुळका अंगाला झोंबत होत्या. रस्त्याकडेची झाडं हिरवागार नाच करत होती. पाखरांचा चिवचिवाट अधूनमधून कानावर येत होता. सृष्टी मागे पळत होती आणि त्या प्रेमी युगुलाला घेऊन जाणारी फियाट पुढे धावत होती, वायूच्या वेगानं. सफाईदारपणे विश्वासचा हात स्टेअरिंगवरनं फिरत होता. गजरा त्याला खेटून बसली होती. तिच्या खांद्याचा मुलायम स्पर्श त्याच्या मनाच्या सुगंधी पाकळ्या फुलवत होता. आळंदीत पोहोचायला त्यांना 9:15 वाजले. विश्वासनं माऊलींच्या मंदिराला वळसा घालून फ्रूटवाले धर्मशाळेपुढून गाडी थेट घाटाकडे नेली. घाटावरच्या विस्तीर्ण मैदानातल्या एका मोठ्या झाडाखाली थांबून तो खाली उतरला. गजराला किंचित आश्चर्य वाटलं. मागच्या सीटवरच्या सुटकेसमधनं टॉवेल, अंडरवेअर, पाण्याचा गडवा काढून त्यांनी विचारलं, "आंघोळ करणार?" "नाही, घरी केली एकदा." "मग मी काय बिगर आंघोळीचा आलोय का?" "तुम्ही करा. अगोदर सांगितलं असतं तर तयारीने आले असते की." त्याच्या हातातले कपडे घेत ती म्हणाली. इंद्रायणी काठोकाठ भरून वाहत होती. कसलाही खळखळाट न करता पुढे पुढे झेपावत होती. तिचं विशाल पात्र अतिशय वेधक दिसत होतं. पुलाखालून पुढे ती कुठे गायब झाली कोणास ठाऊक. किनाऱ्यावरची सळसळती हिरवी गार झाडी, त्या पलीकडची हिरवी पिवळी शेती, समोरच्या प्रवाहावरचे पाण्याचे तरंग, घाटावरची चित्रविचित्र माणसं, मंदिराकडून ऐकू येणारा टाळ मृदुंगाचा मधुर ध्वनी, त्यात मिसळणारा ज्ञानबा माऊलीचा जयघोष, सगळं कसं देहभान विसरायला लावणारं होतं. ते घाटाकडे गेले. धुणं धुणाऱ्या बाया मुलींपासनं पश्चिमेला 10-20 पावलांवर जाऊन त्यांनी कपडे काढले. माऊलीचं भक्तिभावानं स्मरण करून पाण्यात पाय टाकला आणि लगेच पुढे झेप घेतली. 15-20 हात मारून तो माघारी फिरला. किनाऱ्यावर येऊन तो हातपाय प्रक्षाळीत असताना गजरा त्याच्या तेजस्वी उघड्या अंगाकडे एकटक बघत राहिली. स्वतःचे हातपाय धुण्याचंही तिला भान नाही राहिलं. भानावर आल्यानंतर गडवा उचलून ती म्हणाली, "इकडे या ना जरा." "का?" "अहो या तर खरं." तिच्या भाबडेपणाचं त्यालाही आश्चर्य वाटलं. तो जवळ आला आणि ती म्हणाली, "या पायरीवर बसा. तुमच्या अंगावर 5 गडवे पाणी घालायचंय." तिच्या बोलण्यानं त्याला हसू आवरेन असं झालं. तो डोळे मिचकावून म्हणला, "छे, काहीतरीच तुझं आपलं. तीर्थाच्या ठिकाणी प्रिय माणसाला आंघोळ घालायची हिंदू धर्मात प्रथा आहे. तू खाली बघ आधी, कितीतरी बायका मुली आपल्याकडे टावकारून बघतायत." गजरानं त्या बायांकडे बघितलं. धुणं पाणी करणाऱ्या अनेक जणी कुतूहलानं बघत होत्या. त्यांच्या औत्सुक्याची गजराला मोठी गंमत वाटली. "पाहिनात का त्या? आपण देवाच्या दारी आलोय, लाजायचे काय त्यात?" असं म्हणून त्याच्या संमतीची वाट न बघता ती त्याला आंघोळ घालायला लागली. पहिल्यांदाच मोठ्या प्रेमानं त्याच्या पाठीवरून तिचा मुलायम हात फिरला. आयुष्यात अशा अभिनय सुखाचे फार थोड्यांच्या आयुष्यात क्षण येतात. विश्वासला आपल्या नशिबाचा हेवा वाटला. अभिमानानं त्याचा ऊर भरून आला. त्याच्यावर पाणी घालताना गजराचा हात दुखायला लागला तरी विश्वास तिला थांब म्हणत नव्हता. देऊळवाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ जाईपर्यंत त्यांना 10 वाजले. फुलवाल्याकडनं देवाला वाहण्यासाठी पानफुलं घेतली. मंदिरात फारशी गर्दी नव्हती. निवांतपणे त्यांनी ज्ञानियांच्या राजाच्या समाधीचं दर्शन घेतलं. 15-20 मिनिटं रावळातल्या पाण दरवाज्यात घालवली. तिथला गोडवा काही और होता. माऊलीच्या नामाचा जयघोष,
क्षणाक्षणाला दुमदुमणारा घंटानिनाद अमृतापेक्षा गोड वाटत होता. सर्वत्र मंगलमयता भरून राहिली होती. मनातली खळबळ शांत झाली. गावाकडे लग्नाच्या हालचाली सुरू झाल्यात. मग करायची एखादी पसंत. फार शहाणी आहेस तू. अगं जरा सिरियसली विचार कर ना. माझा निर्णय ठाम आहे. काळ सुद्धा मला आता परावृत्त करू शकणार नाही. मग माझ्या निर्णयात बदल होईल असं तुला वाटतं? विश्वासनं गंभीरपणे विचारलं. निर्णयात बदल होणार नाही याची खात्री आहे, पण संघर्ष अटळ आहे असं वाटतं. संघर्ष कसा टाळावा याचाच मी सध्या विचार करतोय, पण काही मार्ग दिसत नाही. जे अटळ असतं ना ते घडल्याशिवाय राहत नाही. त्याची कशाला एवढी टोचणी लावून घ्यायची? जुलूम जबरदस्ती तर तुमच्यावर कोणी करणार नाही. नाही ते सगळं खरं आहे ग, पण माणसाचं मन कसं असतं ना. अहो आपण काही जगावेगळं तर करत नाहीये ना. ज्या परमेश्वरानं मला जन्माला घातलंय त्याच दयाघनानं तुम्हालाही. परमेश्वरी इच्छा नसती तर आपण जवळ आलोच नसतो. अर्धा पाऊण तास त्यांनी तिथे बसून विचार विनिमय केला. जेव्हा ते राऊळा बाहेर पडले तेव्हा विश्वासचं मुखकमल पूर्वीप्रमाणे प्रसन्न झालं होतं. मनातल्या विस्कटलेल्या विचारांचं सावट अंतर्धान पावलं होतं. आत्मविश्वास बळावला होता. घाटाकडे जाताना ती म्हणाली, आता आपण संतोषी मातेच्या मंदिरात जाऊ. का उपवास आहे का काय? उपवास नाही, पण संतोषी मातेचं दर्शन घेऊ. ती जगन्माता खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी राहील. गजरा प्रेमभरानं त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली. गेल्या 7-7.5 वर्षांपूर्वीची प्रतिज्ञा लवकरच साकारून एकदाची प्रतीक्षा संपणार होती म्हणून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. कधी एकदाचे हे 4-6 महिने संपतात असं वाटायला लागलंय गजरा. प्रॅक्टिसचं एखादं वर्ष. तोपर्यंत नाही थांबता येणार आपल्याला. निष्कारण विषयाची परीक्षा कशाला पाहिजे नाही का? आळंदीहून आल्यानंतर अवघ्या 2 दिवसांनी जांभूळगावहून विश्वासला तातडीचं बोलावणं आलं. खुद्द संभाजीरावांनी मारवाड्याच्या एका पोराजवळ चिठ्ठी पाठवली होती. विश्वासला या अर्जंट बोलवण्याचं नवलच वाटलं. काहीसा कोड्यात पडला तो. डोकं शिणवून उपयोग नव्हता. दिवाळीची सुट्टी आणायची लागली होती. गजराला निरोप दिला आणि दुपारी 4च्या दरम्यान गावी जाण्यासाठी त्यांनी गाडी बाहेर काढली. वेशीतून आत शिरताना अचानक परशू दिसला. गाडी उभी करून विश्वासनं त्याला हाक मारली. परशूजवळ त्याने विचारणा केली, पण त्याला काही एक कल्पना नव्हती. नेहमीप्रमाणे सगळं शांत होतं. वाड्यात प्रमाणापेक्षा अधिक शांतता होती. थंडपणे सगळा कारभार चालला होता. कुणी कुणाशी बोलत नव्हतं. तो आल्याची माईंनी वर्दी दिली, पण माई सुद्धा नेहमीसारख्या आनंदानं खाली आल्या नाहीत. त्या स्मशान शांततेनं विश्वासचं काळीच ठिकाणावर राहिलं नाही. हातपाय तोंड धुतले. कपाळाला हात लावून तो विचारांच्या वावटळीत सोफ्यातल्या आराम खुर्चीत बसला असताना गणपानं कॉफी आणून दिली. गणपा, आज फार थंड वाटतोय रे वाडा. कालपासनं कोणी कोणाशी बोलत नाही. मालकांचं आणि माईसाहेबाचं भांडण झाल्यासारखं वाटते. नक्की माहीत नाही. आता हा बोला काय ते ठावा असेल. मी बाहेर जाऊन येतो. जेवणानंतर त्याला माझ्या खोलीत पाठवून देशील. कोणालाही कळता कामा नाही. पण आजी मालक. विश्वास अर्धा पाऊण तास बाहेर भटकून आला. त्याचं टेन्शन कमी करण्यासाठी परशूनं 3-4 गमती जमती सांगितल्या. त्याचा निरोप घेऊन तो वाड्यात आला. चोपाळा करकरत होता म्हणून तो तुळशी वृंदावनाच्या कट्ट्यावर पाय हलवत बसलेल्या सुवर्णाजवळ बसला. सुवर्णा त्याची सावत्र बहीण. 10वं संपून 11वं वर्ष लागलं होतं तिला. फार लाघवी. विश्वास दादावर तिची भारी माया. आल्याबरोबर कुठे गेला होतास रे दादा? अगं तू दिसली नाहीस ना म्हणून बाहेर गेलो होतो. तिला जवळ घेऊन विश्वास म्हणाला. आणि काय ग, माईंना बरं नाही आहे का सुवर्णा? कालपासनं खालीच नाही आल्या त्या. बाबा पण गुस्स्यात आहेत. भांडणं झाली त्यांची? मला नाही माहिती. बरं, तुझा अभ्यास काय म्हणतोय? दिवाळीची सुट्टी लागली. 8 दिवस अभ्यास करणार नाही. ती त्याच्या मांडीवर पडून म्हणाली. जेवण झाल्यावर तो आपल्या खोलीत गेला. सारं जांभूळगाव अंधारात बुडालं होतं. रातकिड्यांची किर्र सुरू झाली. झाडांच्या पानांची सळसळ ऐकू यायला लागली.
विश्वास पलंगावर पडून छताकडे शून्य नजरेनं बघत होता. गजराची गोड छबी तो आठवण्याचा प्रयत्न करत असताना दारावर टकटक ऐकू आली. झटकन उठून त्यांनी कडी काढली. अरे केव्हापासून तुझी वाट बघतोय? मालकाचं जेवण झाल्यावर सवड झाली ना. आबूनं पलंगाजवळ बसत उत्तर दिलं. अरे वरती बैस. नाही नाही मालक, तुमच्या पायाजवळ बसणं आवडतं मला. बरं निरोप का दिला? माईंचं आणि बाबांचं भांडण कशावरनं झालं? आल्यापासून बघतोय कोणी कोणाशी बोलत नाही. स्मशान शांतता आहे. बंडा जांभळीच्या बायलीनं समधी कळ लावली. कसली कळ? तुमच्याबरोबर गजराबाईला रविवारी आळंदीमध्ये बघितलं असं तिने बंडाला सांगितलं. त्याने मालकाला सांगितलं. विश्वासला क्षणार्धात उलगडा झाला. अवाक होऊन तो आबूकडे फक्त बघत राहिला. काल सकाळी माईंचं आणि मालकांचं कडाक्याचं भांडण झालं म्हणून एवढं वातावरण तापलंय. मालकाने लगेच तुम्हाला चिठ्ठी पाठवली. काय खुलासा करणार तुम्ही? नाही बरं झालं उलगडा झाला ते. उद्या ऐनवेळी माझी तारांबळ उडाली असती. विश्वास स्वतःशी विचार करत त्याच्या खांद्यावर प्रेमानं हात ठेवून म्हणाला. खरं आहे का? तुझा काय अंदाज आहे? आमची गजराबाई. माझा विश्वासच बसत नाही हो. आबूनं मुद्दाम वेड्याचं सोंग पांघरलं. त्या बाबांनी कसा विश्वास ठेवला समजत नाही. तुमच्या मंडळींबरोबरच्या कटकटीमुळे मला आजपर्यंत गजराबरोबर मिनिटभर सुद्धा बोलायला मिळालेलं नाही. आणि चक्क तिला घेऊन फिरायला जायचा आरोप. जा तू आता जा. आबू गेल्यावर तो शांतपणे पलंगावर पडला. एवढ्यात संघर्षाच्या श्रीगणेशाची सुरुवात व्हायला नको होती. कितीतरी वेळ तो स्वतःशी विचार करत होता. विचारांच्या ओघात त्याला आंघोळ करताना गजराच्या स्पर्शाची आठवण झाली. प्रिय व्यक्तीचा पहिला स्पर्श पहिल्या पावसाच्या तुषारांसारखा आल्हाददायक असतो. विश्वासची काया मोहरून गेली. दुसऱ्या दिवशी चहापानानंतर माईंचा निरोप आला. त्यांचं कधी बोलावणं येईल याची तो वाटच बघत होता. तो वरती गेला. क्षणभर दारात अडखळला. बाबांच्या खोलीचं दार लोटलेलं होतं. एक दीर्घ निश्वास सोडून तो माईच्या खोलीत शिरला. अंगावर रजाई घेऊन माई पलंगावर पडल्या होत्या. माई बरं वाटत नाहीये का? त्यांच्या जवळ बसून विश्वासनं अदबीनं विचारलं. त्या उठून बसल्या. त्याच्याकडे न बघता त्या उत्तरल्या. बरं न वाटाय मला काय धाड भरली वय? काय झालंय काय तरी तुम्हा लोकांना? माईच्या तिरस्कारयुक्त स्वरांनी त्याच्याही रागाचा पारा वाढला. काय झालंय ते तुझ्या मनाला विचार की. बघा असं कोड्यात बोलू नका. स्पष्ट काय ते विचारा. एवढं न कळणे इतका तू लहान आहे वय? वकील होणार आहे ना तू? माई रागानं लाले लाल होऊन म्हणाल्या. अहो माई असाच रागा काय करताय? एवढं रागवलेलं तुम्हाला कधी बघितलंच नाही मी. तुमच्या पुण्याईमुळे तर मी वकील होणार आहे. हे बघा काळजाला घरं पडतील असं काही बोलू नका. माझं काही चुकलं असेल ना तर 4 तोंडात मारा. विश्वास पवित्रा बदलून कातर स्वरात म्हणाला. त्याबरोबर माईंचं मन अर्ध अधिक निवळलं. त्यांनी उलट तपासणी सुरू केली. गेल्या 3-4 दिवसात कधी आळंदीला गेला होता का तू? गेलो होतो का? कोण होतं तुझ्याबरोबर? कोण होतं म्हणजे? मी एकटाच गेलो होतो. विश्वास आश्चर्याचा आविर्भाव आणून उत्तरला. खोटं सांगू नको. नीट आठवून बघ. माई मी खरंच एकटा गेलो होतो. हां एक मात्र सांगायचं राहिलं. तेच सांग. आळंदीला मी एकटाच गेलो होतो. पण आळंदीत मात्र 2 जण. कोण होतं दुसरं? माईंनी त्याच्याकडे रोखून बघत विचारलं. एक मुलगी होती माझ्या वर्गातली. तिला काय नाव गाव आहे का नाही? आहे ना नाव आहे. कुमारी अरुणा रामचंद्र जगताप. मुक्काम पोस्ट आळंदी देवाची. विश्वासनं निर्धास्तपणे थाप ठोकली. माई गांगरून गेल्या. तरी त्याने विचारलं. खोटं बोलत नाही ना तू? माई तुझ्याशी आजपर्यंत कधी खोटं बोललेलं नाही. ती देवळात अचानक भेटली. आळंदी बाहेर पडेपर्यंत तिने सोडलं नाही. जेवलो सुद्धा तिच्याकडे. खात्री वाटत नाहीये का? मग चला माझ्याबरोबर आता आळंदीला. नाही आम्हाला समजलं सखाभाऊची गाजरा का कोणीतरी होती तुझ्याबरोबर. आता तिचा आणि माझा काय संबंध? कुणी सांगितलं तुम्हाला? तुझ्या वडिलांनी सांगितलं. त्यांना कोणी सांगितलं? कुणी का सांगना. मग ही गोष्ट बाबांनी मला का नाही विचारली? कुठली भीती वाटली त्यांना? या वाड्याचा इतिहास मला माहिती नाही आहे का माई? चोर सोडून संन्याशाला
विश्वास, तुझ्या तोंडात ही भाषा शोभत नाही. माईंच्या डोळ्यातनं घळाघळा आसू व्हायला लागली. क्षमा करा मला माई, पण राहावलं नाही म्हणून मी बोललो. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा साधारणपणे 1 महिन्यावर येऊन ठेपली. गजराचे आईवडील एक दिवशी दुपारी पुण्याला आले. त्यांना अचानक आलेलं बघून सगळ्यांना आश्चर्य वाटलं. गजराच्या मनात पाल चुकचुकली. आई बाबा आपल्या लग्नाचा निश्चितच विषय घेऊन आलेले असणार, तिने मनोमन तर्क केला. जेवणानंतर ती अभ्यासाच्या निमित्तानं बाहेर आली. आईवडिलांच्या येण्याने तिला आनंद झाला होता, पण अर्ध्या पाऊण तासानं तिला आतून हाक आली, उठावंच लागलं. पुस्तक मिटून टेबलावर भिरकावलं आणि ती धडधडत्या काळजानं आत गेली. जयंता एका कोपऱ्यात बसून तिच्याकडे बघून मिस्किलपणे हसत होता. त्याचाच काय तो तिला आधार वाटला. ती मावशीजवळ जाऊन बसली. सखाभाऊंनी लगेच बोलायला सुरुवात केली. गजरा, परवा ठाण्याची मंडळी आलती. कशासाठी? त्यांच्याकडे लग्नाचा एक मुलगा आहे, गेल्या वर्षी डॉक्टर झालाय. एवढी का घाई झाली तुम्हाला? म्हातारी झाल्यावर करते का मग लगीन? ना हे बघ गजरा, आत्ता नाही म्हणू नको. आज पतूर मी तुला काय बोललो नाही. आता तुझं कालही संपल. आता जर तुझ्या वाक्षदा पडल्या नाही तर लोक माझ्या तोंडात शान घालतील. सखाभाऊने थोडक्यात समजावून सांगितलं. अगं तरण्या ताट्या पोरीच्या आईबापाच्या जीवाला लय घोर असतो पोरी. मावशी सुद्धा म्हणाली. लाखात सापडणार नाही अशी जागा आली चालून. तिची आई म्हणाली. गजरा काही बोललीच नाही. का ग गप का झाली तू? हे बघा, आणखीन 1 वर्ष मला लग्न करायचं नाहीये. काय म्हणली? पुन्हा बोल. आम्हाला आधी मूठ माती दे आणि मग कावा पण लगीन कर. काय मनात काय आहे तुझ्या? काय छळती आम्हाला तू? मला यंदा लग्न करायचं नाहीये. अगं अशा सोन्यावानी थळाला नाकारलं तर जलंभर पास्ताव करावं लागन. पोरगा लय गुणाचं आहे, फुलत ठेवीन तुला. कशाला सांगते तिला? पुण्यामध्ये येऊन फारशी आपारली ती. काय गजरा? जयंतानं सांकेतिक हातवारे करून विचारलं. गजराला पाठबळ मिळालं. ती पुन्हा म्हणाली, मला लग्न करायचं नाहीये हे मी सांगितलंय. अगं पोरी, कशाला याडा हट्ट करते तू? सखाभाऊ हाताश स्वरात म्हणाले. गजरा, तुला स्पष्ट विचारू का? जयंतानं विचारलं. साऱ्यांनी त्याच्याकडे रोखून बघितलं. माधवकडून त्याला सगळं समजलं होतं, म्हणून तिच्या मदतीला त्याला धावून यायला लागलं. हां, विचार की. गजरा शांतपणे उत्तरली. खरं सांगशील? सगळ्यांच्या समोर? आता तुम्ही काय माझे शत्रू आहात का? हे बघ, तू माधवचं स्थळ नाकारलंस आणि आता हे सुद्धा स्थळ नाकारतीयस. कशासाठी? काय समजायचं आम्ही? बोलता बोलता जयंतानं नेत्रपल्लवी केली. आणखीन काही विचारायचं आहे? नाही ग, हल्ली प्रेमविवाहाचं प्रमाण फार वाढलंय ना, म्हणून विचारावं लागलं. मग बरोबर आहे ते, मी सुद्धा प्रेमविवाह करणार आहे. गजरा शांतपणे म्हणाली. सगळ्यांनी तिच्याकडे चमकून बघितलं. ती असं काही म्हणेल असं त्यांना स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. त्यांचे डोळे क्षणात तिच्यावर अंगाराचा वर्षाव करायला लागले. जयंताशिवाय. गुडघ्यावर उठून बस जयंतानी ताडकन विचारलं. कुणाशी? संभाजीराव देशमुखांच्या मुलाशी. तिचं वाक्य संपतं न संपतं तोच सखाभाऊंची तिच्या गालावर ताडकन चपराक बसली. गजराचं डोकं बाजूच्या भिंतीवर आदळलं. तिची आई मावशी घाबरल्या. सखाभाऊ रागानं नुसते थरथरत होते. त्यांचा राग एवढा पराकोटीला गेला होता की त्यांच्यापुढे काकांना बोलायची सुद्धा हिंमत झाली नाही. गजरानं मात्र झटकन स्वतःला सावरलं. शांतपणे तिने भिंतीला पाठ टेकली. जयंता भांबावला होता. नालायक, डोसकं ठिकाणं आहे का तुझं? सखाभाऊ गरजले. माझं डोकं पूर्ण ठिकाणावर आहे. तुम्ही मला जग दाखवलं तर म्हणून माझ्यावर एवढा हक्क गाजवताय ना. तुम्ही मारलं, 4 शिव्या दिल्यात म्हणून मला वाईट वाटत नाही. तू देशमुखांच्या मुलाशी का लग्न करणार आहेस असा प्रश्न तुम्ही मला विचारला असतात ना, तर अभिमान वाटला असता मला. माझी अंजनाताई आठवतीये तुम्हाला? ती गेली त्यावेळी मी लहान होते. मला फारसं समजत नव्हतं.
काय झालं तिचं सांगू शकाल? नाही सांगता येणार तुम्हाला. तुम्ही तिला अगदी सहज विसरलात, पण मी मात्र अद्याप तिला विसरू शकलेली नाही. तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा बदला घ्यायला तुम्ही असमर्थ ठरलात, पण तो बदला मी घेणार आहे. संभाजीरावाची पोकळ प्रतिष्ठा मी धुळीला मिळवणार आहे. त्याच्या मुलाशी लग्न करून त्याला पुरतं उद्ध्वस्त करणार आहे आणि रामोश्याची अवलाद काय करू शकते हे त्या नराधमाला मला दाखवूनच द्यायचं आहे. मी प्रतिज्ञा केली आहे बाबा. बाबा, हात जोडते मी, माझ्या मार्गात अडथळा आणू नका. माझी प्रतिज्ञा पूर्ण झाल्याशिवाय ताईच्या आत्म्याला शांती मिळणार नाहीये. गजराच्या डोळ्यातनं अश्रुधारा व्हायला लागल्या. आईने डोळ्यांना पदर लावला, मावशी हे लावली. जयंता, काका, बाबा अवाक होऊन तिच्या वाग्बाणांचे प्रहार सहन करत होते. थोडा वेळ थांबून गजरानं पुन्हा तोंड उघडलं. म्हणून म्हणते बाबा, मला माझी प्रतिज्ञा पूर्ण करू द्या. माझ्या ताईच्या निरीला हात घालणाऱ्या राक्षसाला ताईप्रमाणेच मी आत्महत्या करायला लावणार आहे. तुमची गजरा बहिणीचा बदला घेण्यासाठी हे जगावेगळं कृत्य करायला निघाली आहे. केवळ यासाठी गेली 7 वर्ष मी परिश्रम करतेय, त्याच्यावर पाणी फिरवू नका बाबा. जिने तुमचं नाव दिल्लीपर्यंत नेलं, ती ही गजरा तुमच्याजवळ भीक मागतीये बाबा. गजरा, शांत हो पोरी, शांत हो. हे लय दुर्मिळ आहे पोरी. अगं, अशी विषयाची परीक्षा बघायला निघाली तू. त्यांना पुढे बोलताच आलं नाही. ओलावलेल्या पापण्यांच्या कडा धोत्राच्या सोग्यानं टिपत ते हुंदके द्यायला लागले. गजरा पटकन उठली, त्यांच्या जवळ गेली, त्यांचे हात पकडून म्हणाली, काळजी करू नका बाबा. बाबा, फक्त खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहा. हे आव्हान तुमच्या दृष्टीनं मोठं असेल, परंतु तुमची ही गजरा आजपर्यंत कोणत्याही आव्हानाला डगमगलेली नाही. अगं पोरी, पण देशमुख कुठं, आपण कुठं? हे सगळं माणसांनी निर्माण केलंय बाबा. परमेश्वर जीव जन्माला घालतो ना, तो माणूस म्हणून. या जगात फक्त एकच जात आहे, माणूस. तुम्ही फक्त बघत राहा बाबा. संभाजीरावांपेक्षा माझं कर्तृत्व खचितच उंच आहे. उगाच विश्वासराव माझ्या हातात लागलेला नाहीये. गजराच्या BAच्या निकालाच्या अगोदर विश्वासचा LLBचा निकाल लागला. विश्वास अर्थात प्रथम श्रेणीत पास झाला. त्याच दिवशी तो वकील झाल्याचं जांभूळगावला समजलं. संभाजीरावांनी जांभूळगावात पेढे वाटले. 2 दिवस मध्यंतरी गेले आणि तिसऱ्या दिवशी जांभूळगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं विश्वासच्या सत्काराचा कार्यक्रम ठरवण्यात आला. विश्वासला जेव्हा सरपंचाचं लेखी निमंत्रण मिळालं, तेव्हा त्याला अतिशय आश्चर्य वाटलं. हा कार्यक्रम घडवून आणण्यात आपल्या वडिलांचा गुप्तपणे हात असला पाहिजे. त्याशिवाय पैसा काय वाटेल ते चमत्कार करू शकतो. ग्रामपंचायतीकडून आणि वडिलांकडून त्याची ही अपेक्षा नव्हती. या कार्यक्रमासाठी आजी माजी आमदारांसह आजूबाजूची बरीच प्रतिष्ठित मंडळी जमा करण्यात आली. ग्रामपंचायत ऑफिससमोर भला मोठा मांडव घालण्यात आला. उत्तमपैकी स्टेज बनवलं. स्पीकरची व्यवस्था करण्यात आली. सत्काराला उत्तर देताना मात्र विश्वासनं बाप, सरपंच, आमदार यांच्यासह सगळ्यांना चांगलंच सुनावलं. आपल्या भाषणात तो म्हणाला, मंडळी, खरं म्हणजे मी या कार्यक्रमाला येणारच नव्हतो, पण तुमच्या प्रेमाचा अव्हेर करायचा नाही म्हणून आलोय मी. खरं सांगायला हरकत नाही. वकिलानं कुठल्याही गोष्टीचा आडपडदा ठेवायचा नसतो. स्पष्ट बोलतो, माफी घ्या. तुम्ही हा जो सत्कार आयोजित केलाय ना, तो माझा नाही, आमच्या उच्च घराण्याचा, आमच्या जवळच्या धनदौलतीचा तो सत्कार आहे. वकिलाची परीक्षा पास होणं म्हणजे काही फार मोठा पराक्रम नाही. अगदी सामान्यातल्या सामान्य बुद्धीच्या तरुणालाही वकिली पास करता येते. आज तुम्ही हा जो अवाढव्य पैसा खर्च केलाय, त्याच्या निम्मा खर्च करून जर तुम्ही आपल्या गावच्या सखाभाऊच्या गजराचा सत्कार केला असतात, तर मला नुसता आनंद होऊन राहिला नसता, तर तुम्हा लोकांचा अभिमान सुद्धा वाटला असता. मंडळी, तुम्ही गजराचा सत्कार करायला पाहिजे होता. तुम्हाला ही सद्बुद्धी कशी काय झाली नाही याचं मला नवल वाटतं. गजराचा पराक्रम नुसतं डोळे दिपून टाकणारा नाही, तर तिने आपल्या जांभूळगावचं नाव दिल्लीपर्यंत नेलं.
एकदा नाही अनेकदा. खरं सांगतो लाज वाटली मला इथे यायला. तुमचा अपमान करावा हा हेतू नाही, पण कोणीतरी तुम्हाला हे सांगायलाच पाहिजे होतं. विश्वास बापासारखा नाही याची आणखीन एकदा गावकऱ्यांना प्रचिती आली. अनेकांनी त्याची तोंड भरून स्तुती केली. संभाजीराव, त्यांचे चेले, सरपंच वगैरे पुढारी मंडळी विश्वासच्या परखड बोलण्यानं उघडी पडली. पाण्यात पडलेल्या ढेकळासारखे सगळ्यांचे चेहरे झाले. सगळ्या कार्यक्रमाचाच विचका झाला. संभाजीराव देशमुखांनी वाड्यात गेल्यानंतरच तोंड उघडलं. विश्वासनं त्यांचे सगळे वाक्प्रहार शांतपणे ऐकून घेतले. वडिलांच्या बरोबर गजराच्या विषयावर लगेच वाद घालायचा नाही असं त्यांनी पुणे सोडतानाच ठरवलं होतं. गजराला त्यांनी तसं वचन दिलं होतं. पाणी कुठेतरी मुरतंय अशी शंका संभाजीरावांना पूर्वीच आली होती. विश्वासच्या भाषणानं ती आणखीन बळावली. काही घडण्या अगोदर चिरंजीवाला पिवळं करून टाकलं पाहिजे असा त्यांनी तडकाफडकी निर्णय घेतला. यावर त्यांचं आणि माईंचं दोनदा खलबत सुद्धा झालं. 4-5 दिवस मध्यंतरी गेले. माईंच्या आग्रहाखातर विश्वास जांभूळगावला थांबला. एक दिवशी दुपारी तो आपल्या खोलीत विश्रांती घेत असताना माई आल्या. काल फलटणकराचं पत्र आलंय. थोड्या अवांतर गप्पांनंतर माईंनी मुख्य विषयाला सुरुवात केली. माई, त्या विषयावर एकदा बोलणं झालंय ना आपलं? पण त्याने पुन्हा विचारणा केली. तुमच्या पत्रावरूनच ना. कशासाठी तुम्ही हा आटापिटा चालवलाय? पाळण्यात खेळणारं मी काही कुक्कुलं बाळ नाही. तुझे हात उगवलेत म्हणून बोलतोय ना तू? मला माझे स्वतःचे विचार आहेत का नाहीत? एखाद्या सांकाम्या गड्यासारखं खरंय रे तुझं बाबा, खरंय. पुण्यात राहून एवढा पुढं गेला असेल याची कल्पना नव्हती आम्हाला. बघा माई, आजपर्यंत प्रत्येक गोष्ट तुम्ही माझ्यावर लादत आलाय. मला शेतकी कॉलेजात जायचं होतं, पण तुम्ही वकिलीचा आग्रह धरलात. घरच्या कारभारात लक्ष घालायचं होतं, पण तुम्ही पुण्यात राहण्याचा आग्रह केलात. तुझ्या मनात तरी काय आहे? ते स्पष्ट सांगण्याची वेळ आली आहे खरी. अरे फलटणचं स्थळ शोधून सापडायचं नाही असं लाख मोलाचं आहे. माझ्यापेक्षा त्या लाख मोलावर तुमचा डोळा आहे हे मला माहिती नाही आहे का? असं बोलायला शरम नाही वाटत तुला? अरे सोन्यासारखी पोरगी आहे. आपल्या तोला मोलाचं आणखीन दुसरं स्थळ ते शोधायची गरज नाही. मी गजराशी लग्न करणार आहे. विश्वासनं बॉम्बस्फोट करून टाकला. क्षणभर माईंच्या आपल्या कानावर विश्वासच बसला नाही. काळजावर जबरदस्त प्रहार बसला. छिन्न विच्छिन्न झालं. पोटात भीतीचा गोळा उठला. सगळी धरती भोवती गर गर फिरायला लागली. शक्तिपात होऊन कपाळावर घाम जमा झाला. पलंगाचा आधार घेऊन त्या खाली बसल्या. 4-5 मिनिटं काही बोलल्याच नाहीत. खांद्यावरच्या भरजरी शालीच्या किनारीनं त्यांनी ओलावलेले डोळे टिपले. उसना अवसान आणून त्या उभ्या राहिल्या आणि काळजावर हात ठेवून म्हणाल्या, नायकिनींना रखेली म्हणून बाळगणाऱ्या पुष्कळ देशमुखांची उदाहरणं ऐकायला मिळाली होती, पण त्यांच्याशी विवाह करायला कोणी देशमुख धजावल्याचं ऐकलं नव्हतं मी कधी. का? लग्न केल्यानं देशमुखाचं रक्त बाटतं का? रखेली म्हणून नायकीनं चालत असेल तर मग पत्नी म्हणून का चालत नाही? धर्मपत्नीचा विश्वासघात करून दिवसा रात्रीची पर्वा न करता नायकिणीच्या रंगमहालात इश्काचे रंग उधळत बसणं मला कदापि आवडणार नाही माई. हे बघ, विश्वास बाल त्या गोष्टीला कावटळून बसू नको. विषयाची परीक्षा बघू नये माणसानं. त्या कारटीच्या नादानं तू याडा झालाय. हे बघ, तिला ठेवून घ्यायला एकदा मी होकार देईन, पण लगीन नाही होऊ देणार. माई, मी निर्णय घेतलाय. आमच्या आणाभाका झाल्यात. तुमची सगळी हयात या 4 भिंतींच्या आत गेली आहे. वाड्याबाहेरचं जग फार बदललंय. गजराला तुम्ही कधी बघितलंय? अरे ती स्वर्गातल्या अप्सरासारखी असली तरी शेवटी रामोशेच्या पोटी जन्मली ना ती. सोन्याची सुरी झाली म्हणून काय उरात खुपसून नाही घेत. तुमचे विचार उच्चार आहेत, पण आचार आहेत का? दिवसा ढवळ्या ओढ्या खेड्यात नायकिणीच्या निर्यांना हात घालण्यापेक्षा विश्वास कोणासमोर बोलतो रे तू? सत्य फार कटू असतं ना. तुमचे विचार उच्च आहेत असं आत्ताच म्हणालो मी तुमच्या समाधानासाठी. त्या उच्च विचारांचं तुम्हाला पण वावडा येतं. जाऊ द्या, उगाच वाद वाढवण्यात अर्थ नाही माई. परिणामाचा विचार केलाय का तू? ते बाबांना विचार ना, त्यांनी कधी केला होता का? विचार.